नमस्कार मित्रांनो, मी आशिष तेली नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती बरेच असे व्हिडिओ येले असतले, पण ह्यो व्हिडिओ असा तो जरा वेगळो असा। तो फिशिंगचा व्हिडिओ असा। आपलो ह्यो जाळ्याने कसे मासे पकडतात होडीन, मासेमारी कशी केली जातात ही आपली होडी आहे बघा इकडे। तर तुमका हे व्हिडिओ बघू गावतलो, इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार असा ह्यो। तर आपण आता निघतो खाडीमध्ये जाऊसाठी। तर हे बघा माझ्या बघा यूट्यूबर अक्षय नेरुरकर, तर त्याच्याकडे आपण आज मासेमारी करणार असो। तो पण नवीन असा ह्या क्षेत्रामध्ये, तर त्याका पण जास्ती नॉलेज नाही, माका पण जास्ती नॉलेज नाही। तर तुमका माका जेवढा माहिती आहे मी तेवढा तुमका सांगतोय। मी नवीन म्हणजे यूट्यूबमध्ये नवीन आहे म्हणता की फिशिंगमध्ये नवीन आहे? फिशिंगमध्ये नवीन असा, यूट्यूबमध्ये तर जुनोच असा। माझ्यापेक्षा ते का ज्ञान भरपूर असा यूट्यूब फिशिंग मधला। म्हणजे मी फिशिंग कधी लहानपणी केलेलं आहे, मामा बरोबरच होडीन जाऊन। त्याच्यानंतर खूप वर्षांनी आत्ता येईल आहे तो। आपली होडी जी आहे ना ती नवीन असा, आणि आशिष बरोबर आता मी जातलं आहे फिशिंग करू। तर फिशिंग कसं असतं तुमका ह्या व्हिडिओमध्ये बघूक मिळतला, आशिष तेली व्लॉग ह्याच्यामध्ये। माझ्या पण व्हिडिओमध्ये बघूक मिळतला आता तुमका, पण ह्याच्या व्हिडिओ जास्त तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा, कारण इकडे तुमका ह्या खाडीच्या जवळपासचे ना सगळे व्हिडिओ इंटरेस्टिंग चांगले कालवा कशी काढतात ती, किंवा मुळे वगैरे ना, बाटीत पडलेले मुळे वगैरे असतात ते, त्यानंतर फिशिंग कसं करतात हे जे तुमका कोस्टलचे जे व्हिडिओ आहेत ना ते तुमका जास्तीत जास्त तुमका बघूक मिळतले आहेत ह्या व्लॉग्समध्ये, म्हणजे आशिष तेली व्लॉग्समध्ये। माझ्या चॅनलवर ना पहिलं मी व्हिडिओ टाकले होते महाराय कसे काढतात, ते का चांगले व्ह्यूज गेले आणि लाईक पण गेले, व्हायरल गेले। बघा तुम्ही चांगला तो पण बघा व्हिडिओ। आणि आपण पण आता परत एकदा आपल्या वेळ गावलो तेव्हा आपण कालवांचा व्हिडिओ करूया। तो कसं कालवा काढली जातात किंवा कालवा कशी बोसली जातात, त्या तुमका व्हिडिओ त्या नक्की दाखवूया आपण, किंवा सर्व माहिती देऊया त्या व्हिडिओमधली। तर तेव्हा अक्षय नेरुरकर इले तर येतील, बघू वेळ मिळाला तर नक्की येईल। चालत मग आता अशा प्रकारे फिशिंग भरपूर तुमका दाखवतो अशा प्रकारे भरपूर गजाले मारून आम्ही आता फिशिंगला जाऊन निघतो। सांगतो काय जेवढा माहिती आहे तेवढा सांगतो आम्ही तुमका। तेवढा आम्ही तुमका सांगतो। चला तर आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया। तर आम्ही जाऊन निघालो। ही महर्षी हर्षद तेली यांची ओढी। तर आमची जागा जरा चेंज झाली, मी इकडे बसलोय शिशाची बाजू। शिसा म्हणजे सांगूचा तर खाली वजन असतं, वेट। तर जाळाक जाऊसाठी खाली वजन लावलेलं असतं, ते शिसा बोलतात। तर आणि तिकडे भेंडा म्हणजे वरती फायबरची ती भेंडा बनवली जातात, तो वरती तरंगासाठी। तर ह्या खाली जात्याला तळात, त्या वरती तरंगाला तिकडे। तर एवढी माहिती आमची अक्षय नेरुरकर पण सांगतील, त्यांना पण सगळं माहिती असा। तर आता आम्ही जाऊन निघतो। मस्तपैकी म्युझिक लागलेली असा धावतो काय आपल्या खाली, समोर जाऊचं समोर। तर आम्ही आता इकडे चाळीत एंटर केलो। चाळ म्हणजे आमच्या खाडीमधला सर्वात खोल पाणी ज्या ठिकाणी असताना ते आम्ही चाळ बनतो। तर तिकडे खोल पाणी असं खूप, ही काठी आहे ना लांब दिसता, जवळजवळ 20 फुटाची काठी आहे, ती पण खाली पोचत नाही, एवढं खोल पाणी असा, त्याच्याहून अधिक खोल पाणी असं। तर यो डेंजर भाग असता आमच्या खाडीतो, काही सामान राहता लागतं काय आता तोरण। हो, आतमध्ये ना सेल असा, सेल तो सेल असतो फिरवला ना दिवसाच भेटत नाही, तो रात्रीच भेटता फक्त। ते का सेन्सर असत। आमचो मंथन दिल तकडे आहे, राहायचे आणि हर्षद तकडे असा वरती आहे तो काय। आता आम्ही भाटीवर येलो चिखलाक। तर अशा प्रकारे आपण जाळ टाकतो। हो, आपला जाळा घातला पाण्यामध्ये, तिकडे सोडलेला पाठी।
मित्रांनो, मासेमारीचा खेळ म्हणजे नशिबावर अवलंबून असता. मासे कधी कमी मिळतील, मासे कधी जास्ती मिळतील तर आपण सांगू शकत नाही. तर या पूर्ण नशिबावर डिपेंड आहे. तिथं नशीब चांगलं आहे का चांगले मासे असं पण आहे याच्या खेळामध्ये. या तर अक्षय नेरुरकर, तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन? तर तुमचा पहिला एक्सपिरियन्स होता हा. ह्याच्यापुढे तुमचे एक्सपिरियन्स वाढत जातील हळूहळू. समुद्रामध्ये मासेमारी टॉलरने. त्याच्या अगोदर थोडा प्रायमरी स्कूल, सेकंडरी स्कूल तसं करायचं. ज्युनियर के जी मधनं सिनियर के जी. आणि काय काय वेळा नाही जाळी फाटली पण जातात. खाली करपा असतात ना जी खाडीमध्ये, मगाशी अक्षय नेरुरकर बोलले जमका ते, तसली करपा असतात खाली, मोठी मोठी करपा असतात. जवळजवळ ती 1-1.5 किलोच्या वरतीच असतात. तर ती जाळी खाली लागली ना तर करपांका, तर जाळी खूप मोठ्या प्रमाणात फाटली जातात. कारण ती सावीची बनलेली असतात ना, त्यामुळे ती लगेच तयार लागतात. मारा. तर मित्रांनो, आपण इकडून जाळा स्टार्ट केलं ना तर तिथपर्यंत जाळा आपला गेला. असं म्हणजे 2 जाळी आहेत आपली खरेदी. तर ती जाळी मारून झाल्यानंतर जी प्रोसेस असता ती ताजीची आणि एक फळी आपटूची. फळी आपटल्यावर ना जे जवळचे मासे आहेत ना ते आतमध्ये पळतात आणि ते पळाले काय त्याच्या जाळ्यात अडकतात तिकडे. तर आता आपण या टोका केलं भाटीवरती. जोरात जरा जाळ्याच्या जवळ येईल आणि काय वाजवायचं असते. त्या साईड ना तिकडनं हर्षद तिली पण आता येलो हा. बघा याचा डिस्टर्ब करे समोर हर्षद त्या मासे मारून. आता इंजिन लावलेला ना, ते काय इंजिन असं 2 इंजिन आहेत का 2 अडीचचे आहेत 2.5चा. त्याची पण जेमतेम एवढीच होडी असा, पण त्याची जरा शेप वेगळा होडी येतो त्याच्या. जरा बाहेर घ्या अशी ताज मारली जाते. हे बघा फळी वाजवली जातं म्हणून मासो जो हा इकडचा तो आतमध्ये पळतो. तरी माझा भाव हार्दिक तेली तो योग नाही हा मेन मासेमारी करणार हो. खलाशी तांडेल तो मेन शाळेत गेलेलो असतात, त्यामुळे आमचो खलाशी बदललेलो असा. मालवण तो खलाशी गेलेलो हा. तर आपला दाळा इलेला आता इकडे. या बोया ता तिकडे जातला त्या साईडला. वल्ल तर बघूया मासे किती गावले ते, नशिबात किती मासे गावले ते. बसा काय तकडे बसा पाठीचा बघा. आता ओढूक सुरुवात केली या जाळा, आणि असाच ओढीत आता शेवटपर्यंत जाऊ काय.
मासे पकडा मासे धावते नाही काय होतं. तर मित्रांनो आपण आता येलो घराकडे बरेच परिश्रम करून थोडेसे मासे गावले. पाणी सुकलं आता पूर्ण सुकटीक लागलं पाणी पूर्ण तिथपर्यंत आमचं सुकतं आला असा ताळीच्या कडे तबट. तर संध्याकाळी भरताला लेट रात्री आता नांगरून होडी ठेवायची नांगर लावून बांधून